18 डिसेंबर रोजी वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या धामणगाव तालुका आष्टा भिकाजी महाराज येथील शेतकरी सचिन श्रावण ठाकरे यांच्या गोठ्यात बिबट्याने भीषण हल्ला चढवला। गावालगतच असलेल्या या गोठ्यात शिरून बिबट्याने पहाटेच्या सुमारास म्हशीच्या पिल्लाला जागीच ठार केले। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे प्रचंड वातावरण निर्माण झाले असून शेतकरी धास्तावले आहेत। विशेष म्हणजे गेल्या 6 डिसेंबरलाही बिबट्याने चिंचोली येथील रहिवासी यशवंत जीवतोडे यांच्या शेळीवर हल्ला करून तिला ठार केले होते। सातत्याच्या या हल्ल्यांमुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट पसरली असून घटनेची माहिती मिळताच गावचे सरपंच योगेश राऊत, पोलीस पाटील योगेश मात्रे आणि सुबोध हाडेकर यांनी घटनास्थळी भेट दिली। या हल्ल्याची माहिती वन विभागाच्या RFO गुटे मॅडम यांना देण्यात आली, ज्यानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेत घटनेचा पंचनामा केलाय। बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी आर्त मागणी ग्रामस्थांनी सरकारकडे केली आहे। मी वनमंत्र्यांना अशीच विनंती करतो की त्यांनी बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा, कारण आज म्हशीचा जीव घेतला, उद्या जाऊन एखाद्या माणसावर पण हल्ला करू शकतो। माझी एवढीच कडकडीची विनंती आहे की त्यांनी या बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा। नमस्कार, मी आष्टा येथील ग्रामपंचायत सरपंच। आमच्या गावामध्ये काही दिवसापासून बिबट्याने धुमाकूळ घातलेला असून सर्वत्र गावकऱ्याच्या त्याच्यामध्ये दहशतीचे वातावरण पसरलेले असून मजूरसुद्धा वावरात जाण्यास तयार नाही आहे। आणि आमच्या इथे श्री श्रावणजी ठाकरे यांच्या त्या म्हशीच्या पिल्लावर हल्ला रात्री 3-4 वाजताच्या सुमारामध्ये हल्ला करण्यात आलेला आहे। तरी वनविभागाचे कर्मचारी आमच्या इथे पोहोचलेले आहे। तरी त्या बिबट्याचा बंदोबस्त करण्यात यावा आणि त्यांना शासनामार्फत मदत देण्यात यावी एवढी विनंती आहे। प्रतिनिधी जावेद खान, NTV न्यूज मराठी, धामणगाव, वर्धा।